कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत तेही एकदम फ्री। बर्थडे है भाई बर्थडे है तेरे भाई का बर्थडे है कैंडल्स बुझ गई अब सब में केक बंद करा धक्के लागा ते उतर खाली उतर आजीकडे बस इकडे बस ये बस शांतपणे बस। इतक्यात थकायचं नाहीये बरं का अजून मेन प्रोग्राम बाकी आहे। आता आणखीन काय बाकी आहे? अगं एवढं समज केलंयस स्वयंपाक केला सजावट केलीस आणि काय करायचंय? माझा कैलास असता का नाही तर म्हणला असता माझ्या वाणीच आहे माझी पोर। माझी शिवा आजे पप्पा नाही आहे पण आपण आहे ना तू आपल्यालाच पप्पा समज। होय ग बाई तू अगदी तशीच आहेस माझ्या कैलासावाली। कुणी काय बी बोलू दे तुला पण समजून माझ्या कैलासाचं घेतलंयस तू। कुणाला मदत करायचं म्हण कुणाची गाडी रिपेअर करायची म्हण समजांच्या मदतीला धावतेस। माझा कैलास गेल्यावर मला वाटलं होतं कसं होणार आता माझं या घराचं माझ्या लेकरांचं समत्यांचं कसं होणार पण तू मोठी झालीस आणि समजा घर सांभाळलंस का लेकरा। कधी मोठी झालीस कळलंच नाही बघ। माझा कैलास आहे माझ्या समोर रोज येतो रोज जातो सगळ्यांनी आनंद देऊन जातो माझ्या समोर असतोय माझा कैलास। माझी शिवा माझा कैलास। आजी एक मिनिट थांबा। पोरांनो तुम्ही समधी माझ्या शिवा बरोबर आहे ना म्हणून माझी शिवा आनंदात असते र। माझ्या लेकराच्या बरोबर राहा तिला सोडू नका बरं का। हे अगं तू खाकी दे थोडस एकदम भारी। अगं आजी तुझ्यासाठीच केली होती पण दिव्याला सासरी जायचं होतं म्हणून तिला देऊन टाकली। एक मिनिट एक अगं कमलेशचा फोन आहे मला जरा घ्यावं लागेल मी 1 मिनिटात येते। 1 मिनिटात येते। हॅलो आजी हा मी काय बोलतो काय तू आमच्या गँग मध्ये सामील होते काय? काय हा हा ए भारी आयडिया ए आजी तू पण आहे ना आमच्या ग्रुप मध्ये नवीन। चालतंय की ए आजी तू ना शिवाची बॉस बन। कार तिची बॉस का? अरे त्या निमित्ताने तर शिवा कोणाला तरी घाबरेल ना। अरे वा थांब शिवा येऊ दे सांगतोच तिला। नको ना आली ऐका ना मला एक गाडी रिपेअर करायची मी जाऊन येते पटकन। आम्ही येऊ काय? नाही मला जावं लागेल मी पटकन येते तुम्ही आजी बरोबर बसा आणि जेव्हा तुम्हाला वाटते तर मी येते लगेच जाऊन। हा पण तू सुट्टी घेतली होती ना। अगं पण आता मित्राला नाही कसं बोलणार मी येते पटकन येते तुम्ही थांबा सगळे मी आलेच पटकन। आगश हाय का
थांब. तू काय करते इकडे? मला या बंगल्यातनं फोन आला होता, काम आहे काहीतरी. हा ते गाडी रिपेअर करायची आहे, पण कमलेशला फोन केला होता. तुझं काय? कमलेश मित्र आहे माझा, त्याला वेळ नाही म्हणून मला पाठवला. तुमची गाडी आहे? मग काय काय काम आहे? काय काम आहे म्हणजे गाडी रिपेअर करायची आहे. तुझं काय? मी मेकॅनिक आहे. झालं म्हणजे माझी गाडी रिपेअर. हो साहेब, मला ना गाड्यांबरोबर माणसं पण रिपेअर करता येतात. काय काम आहे ते बोला, नाही तर मी चालले इथून. चला. हा थांब थांब थांब. ते काय काय लवकरात लवकर रिपेअर कर. ते मला भूक पण लागली. तुला वाटलं तर डबल पैसे देतो, पण काम कर. डबल पैसे वगैरे मला काही नकोय. जेवढं काम आहे ते बोला, तेवढेच पैसे घेईन. हा चल चल कर कर, कर काम लवकर. ऑइलिंग करत नाही का? रेग्युलर गाडी मेंटेन केली जाते. मस्त असं ताट दिसतंय, वेगवेगळे पदार्थ वगैरे. आणि तुम्ही हा जो काय पुरणपोळीचा घाट घातलाय, या बात. चला चला सुरू करा. दिव्या, हा ये ग ये. अजिबात लाजायचं नाही. न संकोच करता जेवा. आपण एकच फॅमिली आहोत. सगळ्यांनी पोटभर जेवा. अगाई पोटभरच जेवणार ना ते, म्हणून तर तुम्ही बोलवल्यावर लगेच आले. कीर्ती, जरा शांत बसतेस? कधी काय कुठे बोलावं हे कळत नाहीये का तुला? का? मी काही चुकीचं बोलत नाहीये. माझ्या घरात येऊन मला कुणी काहीही बोलेल, मी काय ऐकून घेणार आहे? गप्प बसणार नाहीये मी. कीर्ती, जेवणाच्या ताटावर असं बोलू नये बाळा. शांत जेव बरं. का? मी का शांत बसायचं? ताई प्लीज वातावरण खराब करू नकोस. एवढं सगळं छान चाललंय, तुझं काय मध्येच? आशू तू कीर्ती, शांत बस. सगळं चांगलं चालू असताना उगाच कशाला खोडा घालतेस ना? मी खोडा घालते? नाही ठीक आहे, तुमची इच्छाच नाहीये ना, नाही जेवायचं मला. पण असं कोण म्हटलं तुला जेवू नकोस म्हणून? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.